पूर्व विदर्भात साधारणपणे धानाचं पीक प्रामुख्याने घेतलं जातं. मात्र आज तांत्रिक आणि नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे. विदर्भात कर्जबाजारीपणा, नापिकी, मालाला कंटाळून बळीराजा आत्महत्या करतोय. पण शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलू नये असा संदेश माजी मंत्री महादेवराव शिवणकर देत आहेत, तेही आपल्या शेतीतून. 10 एकर शेतीत त्यांनी वर्षभरापासून नवनवीन प्रयोग केलेत. भंडारा गोंदियातला धान उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोगाकडे कसा वळेल या दृष्टीनं ते काम करतायत. शिवणकरांनी आपल्या शेतात 6 एकरावर अद्रक, 2 एकरावर मिरची आणि सिमला मिरचीची लागवड केली. त्यासाठी त्यांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत प्लास्टिक मल्चिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला. दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. रासायनिक कीटकनाशक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला. जे पैसा देईल ते पीक लावलं पाहिजे. ऊसाची शेती लोकांनी करून पाहिली, परंतु त्याला 2-2 वर्ष पैसे नाही मिळाले. त्याच्यामुळे शेतकरी रणकुंड झाला, म्हणजे अतिशय नागावला गेला. म्हणून नवं काहीतरी 30-35 प्रकारचे क्रॉप्स होऊ शकतात. भंडारा आणि गोंदियात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. मात्र धानावर येणारी कीड तसंच त्यावर होणारा उत्पादन खर्च वगळता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तांत्रिक बदल घडवून आणणं गरजेचं झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून आता भरघोस नफा कमवावा अशी अपेक्षा. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.